भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 84व्या वर्षी मधुकर पिचड यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। नाशिकमधल्या 9+ रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। वंदनीय मधुकर पिचड साहेबांचं आज संध्याकाळी 6:30 वाजता या ठिकाणी नाशिक या ठिकाणी 9+ हॉस्पिटल या ठिकाणी निधन झालेलं आहे। त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजूर या ठिकाणी उद्याला 4 वाजता त्या ठिकाणी होणार आहे। त्यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी कुठे ठेवलं जाणार आहे कार्यक्रम? अकोल्याला जे अकोला कॉलेज आहे आणि पक्ष कार्यालय ऑफिस आहे या 2 ठिकाणी तिथं ठेवलं जाईल। सकाळी 10 वाजता देवठाण या गावी जाणार आहे। तिथून 10:30 वाजता पक्ष कार्यालयाच्या त्या ठिकाणी येतील आणि साधारणपणे 1 वाजेच्या दरम्यान अकोला कॉलेज या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि नंतर राजूर येथील जे मधुकर पिचड विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी लोकांना अंत्यदर्शनासाठी ठेवतील आणि नंतर मग पुढील विधीसाठी राजूर निवासस्थानी नेण्यात येईल। त्या ठिकाणी 1.5 महिन्यापासून ते नाशिकच्या रुग्णालयामध्ये भरती होते। त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता। त्यांनी या महाराष्ट्रासाठी केलेलं काम, विशेषतः आदिवासी क्षेत्रामध्ये एक मंत्री म्हणून केलेलं काम चांगलं होतं। त्यांच्या निधनामुळे एक समाजसेवक, एक राजकारणी आणि एक भारतीय जनता पार्टीचा नेता आपण गमावलेलो आहोत। या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। या दुःखाच्या डोंगरातून त्यांचं कुटुंब, परिवार वर यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। वयाच्या 84व्या वर्षी मधुकर पिचड यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी BA LLBचं शिक्षण घेतलं होतं। अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून 1972 मध्ये त्यांची निवड झाली। 1972 ते 1980 पंचायत समितीवर सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलं। 1980 पासून 2009 पर्यंत सलग 7 वेळा आमदार म्हणून विधानसभेवर ते निवडून आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून सुद्धा पिचड यांनी धुरा सांभाळली होती। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भाजप असा पिचड यांचा राजकीय प्रवास। 1961 मध्ये मधुकर पिचड यांनी अमृतसागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली।